जो सार्थक सिद्धांत का शहर है, यहीं के एक छात्र ने पूरे देश में सीबीएसई का जो सीएसएम प्रणाली है उसके खिलाफ जो प्रेजेंटेशन दिया, उसने पूरे देश को न सिर्फ चौंकाया बल्कि पार्लियामेंट की स्टैंडिंग कमेटी ने बुला करके सार्थक से वो प्रेजेंटेशन भी देखा और सार्थक ने यह साबित किया कि सरकार छात्रों की आवाज को दबाने का कितना भी प्रयास करे, लेकिन सुदूर अंचल से, दिल्ली से दूर किसी सार्थक की एक सार्थक आवाज उठेगी और सारे सिद्धांतों से अलग खड़ी होकर के ये बताएगी कि सरकार किस तरह से शिक्षा के भविष्य को चौपट कर रही है और शिक्षा की पूरी प्रणाली को बर्बाद करने पे लगी हुई है। पेपर लीक एक बहुत बड़ा मुद्दा है देश के युवाओं के लिए, छात्रों के लिए। 23 लाख छात्र नीट की परीक्षा की तैयारी करने वाले जिस तरह से पेपर लीक से परेशान हुए, वो महज एक घटना नहीं है, वो ये दर्शाती है कि सरकार का कोई ध्यान ही नहीं है, कोई जवाबदेही नहीं है। शिक्षा के बर्बाद होते और पेपर लीक होते, इस पूरे जो पूरा मंजर है, जो पूरा प्रकरण है, इससे सरकार को कोई फर्क ही नहीं पड़ रहा है। देश के शिक्षा मंत्री के कान पर जूं तक नहीं रेंग रही है। प्रधानमंत्री जी ने पिछले 8 वर्षों में 9 बार परीक्षा पर चर्चा जैसा कार्यक्रम किया, छात्रों से संवाद किया और इवेंट बना करके परीक्षा पे चर्चा करते हैं वो। लेकिन जब 23 लाख छात्र प्रभावित हुए तो प्रधानमंत्री जी ने फिर छात्रों से चर्चा करने की कोई जहमत नहीं उठाई, एक शब्द बोलना गवारा नहीं किया, एक सॉरी तक बोलने की कोशिश नहीं की। और ऊपर से तमाशा यह खड़ा किया गया कि हम वायुसेना के विमान से पेपर भेज रहे हैं, हम एयरपोर्ट पर 45 मिनट बैठे हैं ताकि छात्रों को आने जाने में दिक्कत ना हो। यह जो इवेंट खड़ा किया जाता है वो दर्शाता है कि सरकार का ध्यान इवेंट बनाने पर है, ना कि परीक्षा के पेपर लीक को रोकने पर है। सवाल यह नहीं शीशा बचा के टूट गया, सवाल यह नहीं शीशा बचा के टूट गया, सवाल यह है कि पत्थर किधर से आया था। आज लोग इस पर चर्चा कर रहे हैं कि सरकार ने वायुसेना के विमान से पेपर जो है वो केंद्रों तक पहुंचाया। मैं तो सरकार से कहना चाहता हूं कि मैं अवध क्षेत्र से आता हूं और वहां एक कहावत है कि डायपर बदलने से दस्त नहीं रुकते हैं। सरकार को यह बात समझनी पड़ेगी कि थर्मामीटर बदलने से बुखार नहीं उतरता है, उसके लिए इलाज करना पड़ता है। ये जो पेपर लीक हो रहा है, ये करने वाले लोग आपकी प्रणाली के अंदर बैठे हुए हैं, सिस्टम के अंदर बैठे हुए हैं। सीबीआई जांच आप सही से करवाइए, उसके पूरे के पूरे तार कहीं ना कहीं प्रणाली के अंदर बैठे हुए लोगों से जुड़े हुए हैं। इसलिए कांग्रेस पार्टी, हमारी लीडरशिप, राहुल गांधी जी देश के अलग अलग शहरों में छात्रों से संवाद करने जा रहे हैं। कोटा में वो ऑलरेडी छात्रों से संवाद कर चुके हैं, उसके बाद उनका कार्यक्रम पटना का है, इलाहाबाद का है, बेंगलुरु का है, दिल्ली का है और फिर फाइनली 9 अगस्त को 9 अगस्त एक क्रांति का दिन है। 9 अगस्त को हम पूरे देश के छात्रों से, युवाओं से और पेपर भर्ती लीक, पेपर लीक, भर्ती परीक्षाओं के पेपर लीक और सारी प्रणाली की खामियों के खिलाफ छात्रों से आह्वान भी कर रहे हैं कि दिल्ली आइए, दिल्ली चलिए और दिल्ली में इकट्ठे होकर के सरकार को बताइए कि आपकी जो शिक्षा प्रणाली है वो सिर्फ चंद लोगों को फायदा पहुंचाने की प्रणाली है, उसमें देश के छात्रों का भविष्य सुरक्षित नहीं है। On 12th May, National Testing Agency cancelled NEET examination which was held on 3rd May. And it was known to everyone that there was a major paper leak and huge irregularities in the exam which was conducted. And on 15th May, CBI arrested one alleged kingpin who is linked to the NTA and who is also part of the examination process, who had access to the question papers. A chemistry professor was arrested. He had close links with the examination process and he had access to the question papers. So it means that a person who is associated with the examination process itself he himself was involved in this examination leak. So this is not just a leak, this is a systemic failure from the part of the National Testing Agency. We should know that
in the last 3 years, from 2024, 2025 and 2026, 3 consecutive years, there was examination leak and NTA is not doing anything about it. We know NTA was formed in 2017, and if you check the history of NTA, from 2017 onwards, nearly 20 various leaks have happened from the side of NTA, the examinations that they have conducted. We see cases being registered, FIR being registered, but it is shocking to know that even after such 20 plus leaks in the examinations, until today, not a single person is convicted in this case. So in the last 5-6 years, if you see what has happened, close to 100 students have committed suicide. We are sitting in Chennai. We know in Tamil Nadu itself this year, 3 students have lost their lives. In 2025 alone, 32 students committed suicide all across the country. And in 26, until today, there are 14 such suicides. Tamil Nadu, in the last 1 month, we have seen one Miss Gopika from Salem, who is the daughter of a daily wage worker. She committed suicide. R. Roshni from Dharmapuri also committed suicide. C. Vetri Anandan from Dharmapuri. So 3 students had to commit suicide in this year itself from Tamil Nadu alone. മാറിയിട്ടുള്ള ലീക്കായിട്ടുള്ള പരീക്ഷകൾ എന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ 2021 നീറ്റ് ആ വർഷം തന്നെ ലീക്കായിരുന്നു. 2021 UGC നെറ്റ് ആ വർഷം ലീക്കായിരുന്നു. 2021 CTET ആ വർഷം ലീക്കായിരുന്നു. 2024 നീറ്റ് ലീക്കായിരുന്നു. 2025 നീറ്റ് ലീക്കായിരുന്നു. 2026 നീറ്റ് ലീക്കായിരുന്നു. ഇങ്ങനെ കണ്ടിന്യൂസ് ആയിട്ട് എല്ലാ വർഷവും ഒരു പരീക്ഷ, അതായത് ഒരു എൻട്രൻസ് എക്സാം എന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ നമ്മൾക്കെല്ലാം അറിയാവുന്നതാണ്. പലരും നമ്മളുടെ വീട്ടിൽ കുട്ടികൾ പഠിക്കുന്നതാണ്. ഈ പരീക്ഷ എങ്ങനെയെങ്കിലും ഒന്ന് എഴുതി പാസ്സായി കഴിഞ്ഞാൽ നമ്മളുടെ ജീവിതം സെറ്റാകും, അല്ലെങ്കിൽ ഭാവി സെറ്റാകും എന്നുള്ളൊരു പ്രതീക്ഷകളിലൂടെ മാതാപിതാക്കൾ അവരെ ഇല്ലാത്ത കാശുണ്ടാക്കി ആ കുട്ടികളെ പഠിപ്പിക്കാൻ വിട്ട് 10-12 മണിക്കൂർ ഓരോ ദിവസം പഠിച്ചെഴുതുന്ന പരീക്ഷകളാണ്. ഈ പരീക്ഷകൾ എല്ലാ വർഷവും കണ്ടിന്യൂസ് ആയിട്ട് 2021 ശ്രീ ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാൻ വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രിയായിട്ട് കേന്ദ്രത്തിൽ ചുമതല ഏറ്റെടുക്കുന്നത്. അത് കഴിഞ്ഞ് നടന്ന എല്ലാ വർഷവും ഈ ലീക്ക് ഉണ്ടാവുകയും, എന്നാൽ ഈ ലീക്കിൽ ഉണ്ടായിട്ടുള്ള ഈ 90-ലധികം ലീക്കുകൾ നടന്ന പരീക്ഷകൾ ഒരാളെ പോലും ഇതുവരെ കൺവിക്റ്റ് ചെയ്യുകയോ ഒരാളെ ശിക്ഷിക്കപ്പെടുകയോ ഇതുവരെ ഉണ്ടായിട്ടില്ല. ഇത് ഒരു ആക്സിഡൻ്റൽ ഇഷ്യൂ ആയിട്ട് നമുക്ക് കാണാൻ സാധിക്കില്ല. ഇതൊരു സിസ്റ്റമാറ്റിക് ആയിട്ടുള്ള ഈ കുട്ടികൾ ഈ നമ്മളുടെ സിസ്റ്റത്തിലുള്ള ഒരു പ്രതീക്ഷ, അത് 2 കാര്യങ്ങളാണ് ഈ പരീക്ഷ എഴുതാൻ അവരെ പ്രേരിപ്പിക്കുന്നത്. ഒന്നെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ ഒരു പ്രതീക്ഷ, ഒരു നല്ല ഭാവിയുടെ പ്രതീക്ഷ. 2 എന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ ഒരു വിശ്വാസം, അതായത് ഈ കാര്യങ്ങൾ ഫെയർ ആയിരിക്കും, നമ്മൾ പഠിച്ചാൽ ഒരു പരീക്ഷ ഫെയർ ആയിരിക്കും, ജസ്റ്റ് ആയിരിക്കും എന്നുള്ളൊരു വിശ്വാസം. ഈ പ്രതീക്ഷയും വിശ്വാസവും രണ്ടും തന്നെ തകർക്കപ്പെടുന്ന ഒരു രീതിയിലുള്ള വിദ്യാഭ്യാസ സമ്പ്രദായത്തിലാണ് നമ്മളിപ്പോൾ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. എന്നാൽ ഈ വർഷങ്ങൾ കഴിയുന്തോറും, ഓരോ വർഷം കഴിയുന്തോറും നീറ്റ് ലീക്കാവുന്നു, കുട്ടികൾ ആത്മഹത്യ ചെയ്യുന്നു. ഇതൊന്നും യാതൊരു കൂസലുമില്ലാതെ ബിസിനസ് ആസ് യൂഷ്വൽ, ഇതൊക്കെ വളരെ നോർമലാണ് എന്ന രീതിയിൽ മുന്നോട്ട് പോകുന്ന ഒരു വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രിയാണ് നമുക്കുള്ളത്, ശ്രീ ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാൻ എന്ന് പറയുന്നത്. അതായത് ഇദ്ദേഹം പറയുന്നത് എൻ്റെ ചുമതലയാണ് ഇതെന്ന് ചെയ്യുന്നു. ഈ ഇടയ്ക്ക് അഡ്മിറ്റ് ചെയ്യുക വരെ ചെയ്തു. അതായത് യെസ്, ഇതെൻ്റെ റെസ്പോൺസിബിലിറ്റിയാണ്, പക്ഷേ എൻ്റെ റെസ്പോൺസിബിലിറ്റി ആയിക്കോട്ടെ, പക്ഷേ ഞാൻ ഏതായാലും ഇതിൽ നിന്ന് മാറി നിൽക്കാൻ താല്പര്യമില്ല എന്നുള്ള ഒരു പ്രസ്താവന എടുത്തുണ്ടായി. 20 കുട്ടികളുടെ ചോര പെരണ്ട കൈകൊണ്ട് അടുത്ത പരീക്ഷ വീണ്ടും ആ ഫയലിൽ ഒപ്പിടാൻ നമുക്കൊരു വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രിയുടെ ആവശ്യമുണ്ടോ? അതായത് ഇത്രയും വർഷങ്ങളായിട്ട് ഒരു പ്രാവശ്യം തന്നെ പരീക്ഷ ലീക്കായാൽ തന്നെ ആ മന്ത്രി ആ സമയത്ത് രാജിവെക്കേണ്ടതാണ്. ഇത് വർഷങ്ങളോളമായി എല്ലാ വർഷവും എല്ലാ പരീക്ഷയും ലീക്കായിട്ട് കൂടെ വീണ്ടും ആ ഒരു മന്ത്രിയെ തന്നെ കണ്ടിന്യൂ ചെയ്യുന്ന എന്ത് വീക്ക്നെസ് ആണ് ശ്രീ നരേന്ദ്രമോദിക്കുള്ളത്? അത് പ്രധാനാണോ പ്രധാനം, അതോ കുട്ടികളുടെ ഭാവിയാണോ പ്രധാനം എന്നുള്ളൊരു തീരുമാനം എന്തായാലും നരേന്ദ്രമോദിക്ക് എടുക്കേണ്ടതുണ്ട്. और इसके ऊपर अगले 40 दिन में पूरे शहर में आंदोलन किया जाएगा. 1 तारीख को 1 अगस्त को शहर में सत्याग्रह आंदोलन किया जाएगा और 9 अगस्त को क्रांति दिन के ऊपर पार्लियामेंट में
मोर्चा दिल्ली में रखा जाएगा, जिसका नेतृत्व राहुल जी, हमारे शेष नेतागण सब लोग यहाँ पे करेंगे। हमारी मांग क्या है कांग्रेस की? मांग यही है कि धर्मेंद्र प्रधान जी इस्तीफा दें, वो जिम्मेदारी ले इस चीज की। जो चीज हुई है, जो सामने आई है, उसकी वो जिम्मेदारी आज कोई नहीं ले रहा। सब गोल पोस्ट बदल रहे हैं, इसमें बॉल इधर का उधर भेज रहे हैं, लेकिन असली जो जिम्मेदार लोग हैं वो आगे नहीं आ रहे हैं। किसी के ऊपर एक्शन नहीं हो रही है। छोटे मछलियों को पकड़ा जा रहा है, बड़े लोगों को छोड़ा जा रहा है। और ये सब जो नेक्सस है, ये लोगों के सामने लाने की कोशिश हमारे नेता राहुल जी ने, कांग्रेस पार्टी ने की है। पूरे देश में यूथ कांग्रेस के माध्यम से आंदोलन किया गया, हर एक शहर में आंदोलन हुआ है, फिर भी सरकार जग नहीं रही है। तो ये प्रेस के माध्यम से, आपके माध्यम से हम चाहते हैं कि आज लाखों स्टूडेंट्स का भवितव्य खतरे में आ चुका है। री एग्जाम की वजह से उन लोगों ने जो तैयारी की थी उसके ऊपर पानी रखा गया है। आज वापस एग्जाम हुई, परिस्थिति ऐसी थी कि 23 लाख लोगों की एग्जाम भी ये 12 साल में नहीं दे पा रहे। 10 साल में जो पेपर टूटे हुए, पेपर निकले हुए, उसकी भी आपको लिस्ट हम जरूर यहाँ पे देना चाहते हैं, क्योंकि पिछले 10 साल में एनटीए के माध्यम से कितने पेपर लीक हुए हैं। सीबीएसई का मामला हो, नीट का मामला हो, तो हम चाहते हैं कि सरकार इसके ऊपर कार्रवाई करे। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लिए हमारे